नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या पाठामध्ये 7 नंबरचा पाठ आपण पाहणार आहोत. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. पहिलाच पार्ट आहे 7व्या चॅप्टर मधला. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये 7 नंबरचा चॅप्टर आहे. चॅप्टर नंबर 7, पार्ट नंबर 1. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये आपण पाहिलं की कोणत्याही मॅटरला आपण हीट एनर्जी प्रोव्हाइड केली, उष्णता दिली, तर त्या सॉलिड मटेरियल असेल तर त्याचं लिक्विड मटेरियल मध्ये रूपांतर होते. लिक्विड मटेरियल असेल तर त्याचं गॅस मध्ये रूपांतर होते. दररोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस आपण पाणी गरम करतो, पाणी गरम करताना त्या ठिकाणी आपण हीट एनर्जी किंवा उष्णता त्याला दिली जाते. त्यालाच आपण थर्मल एनर्जी म्हणतो. ही उष्णता आपण दिल्याच्या नंतर काय होईल की काही वेळाच्या नंतर आपल्याला ते जर पाणी आपण पाहिलं तर आपल्या त्वचेला, स्किनला टच झाल्यामुळे आपण त्या टच सेन्स नुसार आपण सांगतो की तो गरम आहे. जर आपण आईस घेतला, आईस हातामध्ये घेतलं तर आपल्याला खूप थंड लागतो. हा कोल्ड आहे. म्हणजे डिग्री ऑफ कोल्डनेस किंवा हॉटनेस जे म्हणतो, दॅट विल बी कॉल्ड ॲज अ रिलेटेड टर्म्स कॉल्ड ॲज अ टेम्परेचर. हे डिग्री ऑफ हॉटनेस किंवा कोल्डनेस आपण कसं ओळखले जातो, तर ते ओळखण्यासाठी आपल्याला थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करावं लागेल. थर्मोडायनॅमिक मटेरियल्सची स्टडी करावी लागेल आणि थर्मोडायनॅमिक डिव्हाइस आपल्याला तयार करावं लागेल. आणि हे डिव्हाइस आपण तयार केलेलं आहे. ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो, पेशंट असतील त्यावेळेस आपण पाहिलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट आलेले आहे. टेम्परेचर आपण मेजरमेंट करतो, बॉडी टेम्परेचर मेजरमेंट करतो. मग हा टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला तोंडामध्ये एक थर्मोमीटर दिलेला असतो. काही मिनिट आपण तो तोंडाला ठेवलेला असतो तोंडाजवळ, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय होते की हीट ट्रान्सफर झालेली जाणवली जाते. ज्यावेळेस ही हीट ट्रान्सफर होत असते, हीट ट्रान्सफर झाल्यामुळे त्याच्यामध्ये हॉटनेस किंवा कोल्डनेस काय होते, वाढल्या जाते. जर हीट कमी केली, आपण काढून टाकली, रिमूव्ह केली, चहा गरम करत आहोत आपण, चहा गरम केलेला आपण जर का थंडीच्या दिवसामध्ये कपामध्ये ठेवलेला असेल तर काही वेळाच्या नंतर त्याच्यामधला जो काय हॉटनेस आहे, गरमपणा, तो काय होईल, सराउंडिंग मटेरियल मध्ये किंवा सराउंडिंग मीडियम मध्ये तो हॉटनेस किंवा गरम चहा, गरमपणा तो काय होतो, त्या सराउंडिंग मटेरियल ऍब्सॉर्ब करतो. कुठपर्यंत हा सराउंडिंग मटेरियल तो ऍब्सॉर्ब करेल, तर त्या ठिकाणी सुद्धा मर्यादा आहे. जर एखादी मटेरियल बॉडी खूप थंड असेल तर त्या थंड मटेरियल बॉडीला जर का आपण उष्णता दिली तर ती काय आहे, लोअर टेम्परेचर आहे. थंड म्हणजे काय, लोअर टेम्परेचर, आणि उष्णता म्हणजे हायर टेम्परेचर आहे. म्हणून काय होते की उष्णतेची जी काही प्रारणं जे राहतात, रेडिएशन एनर्जी असते, ही एनर्जी काय होते की हायर उष्णता म्हणजे हायर तापमान, हायर टेम्परेचर कडून थंड तापमानाकडे काय होते, ते उष्णताची जी काही एनर्जी आहे ती ट्रान्सफर होते. आणि एनर्जी जशी जशी ट्रान्सफर होत राहते, मॉलिक्युल्स मधून ती एनर्जी ट्रान्सफर होते, त्याची कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर होते. आणि हे रूपांतर झाल्यामुळे काय होईल की दुसरी जी काही मटेरियल बॉडी आहे, ती मटेरियल बॉडी मध्ये काय होईल, हॉटनेस येईल. पण हे कोल्डनेस आणि हॉटनेस ज्या पद्धतीने ट्रान्सफर होते वेगवेगळ्या मटेरियल मध्ये, हे ट्रान्सफॉर्मेशन होत असते. पण हे ट्रान्सफॉर्मेशन मॅटर म्हणतो आपण. हे मॅटरच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. सॉलिड मॅटर आहे, लिक्विड मॅटर आहे, गॅसियस मॅटर आहे. मग या सगळ्यांसाठी आपण जी काही हीट प्रोव्हाइड करतो, ती हीट प्रोव्हाइड केल्यामुळं सॉलिडचं रूपांतर कधी कधी काय होते, लिक्विड मध्ये होते, लिक्विडचं रूपांतर गॅस मध्ये होते. पाणी गरम केलं आपण, खूप पाण्याला उष्णता दिली तर त्या ठिकाणी उष्णता दिल्यामुळे त्या ठिकाणचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होईल की बॉइलिंग पॉइंट होईल, उकळायला लागेल. आणि उकळल्याच्या नंतर त्या ठिकाणी बॉइलिंग पॉइंटच्या नंतर काय होईल की
तो जो काही लिक्विड आहे त्या लिक्विडचं रूपांतर वाफेमध्ये होईल. म्हणजे पाणी जे आहे पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होते. तसं काही सॉलिडचं रूपांतर काय होईल, आपण उष्णता दिली तर त्या सॉलिडचं रूपांतर एका स्टेट मधून दुसऱ्या मॅटरच्या स्टेट मध्ये कन्व्हर्शन होते. म्हणजे एनर्जी जशी जशी प्रोव्हाइड केली तशी तशी काय होईल, त्या ठिकाणी मॅटर्स मध्ये त्याचं कन्व्हर्शन होईल आणि टेम्परेचर सुद्धा ते कन्व्हर्शन होईल. मग हे जे काही सॉलिड आहे, सॉलिड मध्ये टेम्परेचर कसं कन्व्हर्शन केलं जाते, तर हे सॉलिड मटेरियलला आपण उष्णता दिली, तवा आहे, कुकिंग युटेन्साइल वेगवेगळे आहेत, कुकर आहे, त्याच्यामध्ये अन्न शिजले जाते. अन्न शिजण्याची जी काही प्रोसेस होते ते मेटल पार्ट असतो. मेटलला आपण उष्णता दिल्यामुळे काय होते, मेटलचा जो काही भाग आहे त्याच्यामधले मॉलिक्युल्स काय होतात, ती हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात आणि मॉलिक्युल्स हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करून काय होतात, व्हायब्रेट होतात आणि व्हायब्रेट झालेली हीट एनर्जी काय करतात, ते ट्रान्सफर करतात आणि ट्रान्सफर झालेल्या हीट एनर्जी मधून त्या ठिकाणी काय होते की आपल्याला त्या ठिकाणी कुकिंग पर्पजेस साठी वेगवेगळे आपण युटेन्साइल त्या ठिकाणी वापरतो. म्हणजे या ठिकाणी थर्मल एनर्जी आपण हीट एनर्जी दिल्यामुळे त्या मटेरियल बॉडीमध्ये जो काही टेम्परेचर आपण हॉटनेस किंवा कोल्डनेस सांगतो, हा हॉटनेस आणि कोल्डनेस आपण ज्या इन्स्ट्रुमेंट मध्ये ज्या डिव्हाइस मध्ये मेजरमेंट करतो त्याला आपण थर्मोमीटर म्हणतो. हे सगळं जे काही डिव्हाइस आहे त्याला आपण थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणतो. ही एक प्रकारची एक सिस्टीमच आहे आणि आपल्या अवतीभोवती जी आहे ती सुद्धा एक सिस्टीम आहे, सराउंडिंग सिस्टीम. अशा वेगवेगळ्या सिस्टीम तयार केलेले असतात की ज्याचं टेम्परेचर हे वेगवेगळं किंवा विभिन्न टेम्परेचर त्या ठिकाणी असते आणि हे टेम्परेचर आपल्याला सेन्स वरून समजते, परंतु आपल्याला त्याची क्वांटिटी सांगता येणार नाही की किती टेम्परेचर वाढलेलं आहे, किती टेम्परेचरला तो बॉइलिंग पॉइंट होईल. म्हणजे आपण एक अंदाजानं सांगतो की या ठिकाणी गरम आहे, लुकवार्म आहे, म्हणजे कोमट पाणी झालेलं आहे, असं आपण त्या ठिकाणी एक सेंटेन्स किंवा विधान वापरतो. आता आपल्याला ऍक्च्युअली त्या ठिकाणी टेम्परेचर जर का मेजरमेंट करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थर्मोडायनॅमिक सिस्टीम त्या ठिकाणी अप्लाय करावी लागेल. म्हणजे इंट्रोडक्टरी पार्ट्स मध्ये आपल्याला हीट एनर्जी जर का एखाद्या मटेरियलला आपण प्रोव्हाइड केली तर त्या हीट एनर्जी मध्ये कायनेटिक एनर्जी, पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वाढते, मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी वाढते. काही वेळेला तर मॉलिक्युल्स त्या ठिकाणी काय होतात, कायनेटिक एनर्जीमुळे त्यांचा जो काही अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे किंवा रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन टू मॉलिक्युल्स हा काय होतो, त्या ठिकाणी ब्रेकअप होतो आणि ब्रेकअप झाल्यामुळे त्याचं रूपांतर गॅसियस स्टेट मध्ये होते. डायरेक्ट सॉलिड पासून त्याचं रूपांतर गॅसियस स्टेट मध्ये होते. आपण लिक्विड आहे, इडायबल ऑइल आहे, ऑइलची फोडणी देत असताना पाहतो की त्या ठिकाणी लिक्विडचं रूपांतर गॅस मध्ये होते, गॅसियस फॉर्म मध्ये होते आणि गॅस काय असते, फ्री मॉलिक्युल्स आहे, त्यामुळे त्याला थोडी जरी हिट मिळाली तर तो काय होतो, ऑल पॉसिबल डायरेक्शन त्या ठिकाणी काय होतो, मूव्ह होतो. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे मॅटरची आपल्याला स्टडी करत असताना, हीट ट्रान्सफर करत असताना वेगवेगळ्या आपल्याला सिस्टीमचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि ह्या सिस्टीम ज्यावेळेस आपल्याला तयार करायच्या असतात तर त्याला आपण एक थर्मास म्हणतो. थर्मास मध्ये काय असते की काही वेळेला बराच वेळ त्या ठिकाणी चहा गरम राहतो. म्हणजे थर्मास ही एक सिस्टीम आहे की ज्या सिस्टीम मध्ये त्याचं टेम्परेचर काय केलं जाते, मेंटेन केलं जाते आणि त्याला आपण काय म्हणलेलं आहे, ॲडियाबॅटिक प्रोसेस. या ॲडियाबॅटिक वॉलमुळे काय होते की त्या ठिकाणी वॉल्स असते, त्या मटेरियल्स आपण त्या ठिकाणी पाहतो की गुड कंडक्टर ऑफ हीट, बॅड कंडक्टर ऑफ हीट, मटेरियल किती प्रकारचे आहेत त्याच्यामधले. मग सॉलिड मटेरियल गुड कंडक्टर आहेत का, सॉलिड लिक्विड मटेरियल काही गुड कंडक्टर ऑफ हीट आहेत का, काही बॅड कंडक्टर ऑफ हीट आहेत का. मग ज्याच्यामधून हीट ट्रान्सफर होत नाही
अशा मटेरियलला आपण बॅड कंडक्टर ऑफ हीट म्हणतो, आणि ज्याच्यामधून हीट ट्रान्सफर होते त्याला गुड कंडक्टर ऑफ हीट म्हणतो. मग अशी आपण एक वॉल तयार करतो की जे सिस्टीम तयार करतो की ज्या सिस्टीम मध्ये आतमधलं टेम्परेचर काय केलं जाते, मेंटेन केलं जाते किंवा कॉन्स्टंट ठेवलं जाते, जेणेकरून त्या ठिकाणचं टेम्परेचर रॅडिएट होऊन बाहेरच्या सराउंडिंग मध्ये गेलं नाही पाहिजे. यासाठी आपण त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, त्याला आपण कॅलोरीमीटर्स असं म्हणतो. हे कॅलोरीमीटर्स कशी तयार केलेली आहे तर एका वुडन ब्लॉक मध्ये तयार केलेली आहे. वुडन म्हणजे लाकडाचा ठोकळा, लाकडामधून हीट ट्रान्सफर होत नाही, त्यामुळे आपण युटेन्साइल मटेरियल पाहिलेले आहे ज्या ठिकाणी आपल्याला हीट देत असतो आणि आपल्याला हात धरण्यासाठी हँडल पाहिजे असते. ते हँडल युटेन्साइल हँडल कशाचे बनलेले असतात तर बॅड कंडक्टर ऑफ हीटचे बनलेले असतात. काही बॅड कंडक्टर ऑफ मटेरियल्स नेचर मध्ये असतात ज्याच्यामधून हीट जात नाही, त्याचाही उपयोग बॅड कंडक्टर म्हणून आपण त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे विविध पदार्थ आपल्याला त्याची स्टडी करायची. दॅट इज अ थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटरच्या काय काय थर्मल प्रॉपर्टीज आहेत ह्या आपल्याला त्याच्यामधून काय करायचं आहे, वन बाय वन स्टडी करायचा आहे. म्हणजे आपल्याला सर्वात प्रथम जो काही मुद्दा जो पाहायचा आहे तो म्हणजे टेम्परेचर काय आहे, व्हॉट इज अ ऍक्च्युअल टेम्परेचर अँड द हीट. हीट आणि टेम्परेचरचा काय संबंध आहे याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण हीट प्रोव्हाइड केली त्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज होणार. तवा आहे, तवा जर आपण कुकिंग करण्यासाठी ठेवला काही वेळाच्या नंतर तो गरम होईल, आपल्याला त्या ठिकाणी जाणवलं जाईल, परंतु त्या ठिकाणचं टेम्परेचर ऍक्च्युअली कशा पद्धतीनं मायग्रेट झालेलं आहे. काही वेळाच्या नंतर टेम्परेचर सगळीकडचं काय होते, तव्याच्या ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट होते, आणि टेम्परेचर कॉन्स्टंट झाल्यावरच आपल्याला त्या ठिकाणी कुकिंग पर्पज आपल्याला करता येते. जर आपण त्या ठिकाणी गॅस जर हाय टेम्परेचर वर ठेवला म्हणजे हीट आपण जास्तच प्रोव्हाइड केली तर काय होते, काही वेळाच्या नंतर पोळ्या करपल्या जातात. म्हणजे याचाच अर्थ की काही भागामध्ये टेम्परेचर जास्त आहे, काही भागामध्ये तव्याच्या काही भागामध्ये टेम्परेचर कमी आहे. म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर कॅन बी रॅडिएटेड इन टर्म्स ऑफ टाइम. काही वेळाच्या नंतर त्या ठिकाणचे पार्टिकल काय होतात, व्हायब्रेट होतात आणि ते स्वतः एनर्जी ऍब्सॉर्ब करतात आणि उरलेली एनर्जी काय करतात, दुसऱ्याला ट्रान्सफर करतात. दुसरे मॉलिक्यूल त्या ठिकाणी एनर्जी घेतात, ते मॅक्सिमम एनर्जी घेतात, ऍब्सॉर्ब करतात आणि उरलेली पुढच्या मॉलिक्युल्सला देतात. अशा पद्धतीनं काय होते की त्याला आपण स्टडी टेम्परेचर म्हणतो. स्टडी टेम्परेचर इज अ टेम्परेचर दॅट कॅन बी ट्रान्सफर बाय मॉलिक्यूल टू मॉलिक्युल्स विदाउट मायग्रेटिंग इन अ सॉलिड. सॉलिड मधून मायग्रेट न होता ते काय करतात, टेम्परेचर कसं ट्रान्सफर करणार, लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर. ज्या ठिकाणी थंड आहे, थंड गरम भागाकडून थंड भागाकडे काय होते, टेम्परेचर हे ऍक्च्युअली काय होते, ट्रान्सफर होते. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की एनर्जी, हीट एनर्जी कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. लोअर टेम्परेचर याचा अर्थ त्या ठिकाणी टेम्परेचर कमी असेल, कमी तापमानाकडून जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे काय होते की टेम्परेचर त्या ठिकाणी ट्रान्सफर केल्या जाते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहता येते की इंट्रोडक्शन मध्ये आपण पाहूया द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर व्हेन मॅटर इज हीटेड. आपण मॅटरला हीट केलं, मॅटर चेंजेस इट्स स्टेट. जास्त हीट केलं तर मॅटर काय होते, स्टेट चेंज करते. म्हणजे सॉलिड वरून त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होते, काही लिक्विडचं गॅस मध्ये रूपांतर होते. द टर्म्स वी रेफर हॉटनेस और कोल्डनेस. जर गॅसला आपण खूप थंड केलं तर गॅस थंड झाला तर त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होते. बर्फ, पाणी आहे, पाण्याला खूप थंड करत गेलं तर त्याचं रूपांतर काय होते, बर्फामध्ये, म्हणजे तो झाला सॉलिड मध्ये त्याचं रूपांतर.
म्हणजे आपण टेम्परेचर कमी कमी करत गेलं तर त्याचं रूपांतर सॉलिड मध्ये होईल. सॉलिडला आपण उष्णता दिली तर लिक्विड मध्ये होईल. लिक्विडला उष्णता दिली तर तो त्याचं रूपांतर गॅसियस स्टेट मध्ये होईल. म्हणजे दॅट आर द प्रॉपर्टीज, थर्मल प्रॉपर्टीज झाल्या. आणि या थर्मल प्रॉपर्टीमुळे त्याचा हॉटनेस किंवा कोल्डनेस काय होतो त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. मटेरियलचा नेचर नुसार काय होईल त्या ठिकाणी हॉटनेस किंवा कोल्डनेस त्या ठिकाणी ट्रान्सफर होईल. म्हणजेच द टर्म वी रेफर हॉटनेस और कोल्डनेस, या टर्मला आपण काय म्हटलेलं आहे, दिस इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस. इफ ऑब्जेक्ट इज हॉट then temperature of body is high. The term temperature is determine the degree of hotness. म्हणून टर्म टेम्परेचर डिटरमाइन द डिग्री ऑफ हॉटनेस. जसं जसं हीट प्रोव्हाइड करू तसं तसं मटेरियल बॉडी हॉट होईल म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होईल. म्हणजेच काय सांगता येते, हीट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. व्हेन हीट इज इन्क्रीजेस द मटेरियल बॉडी टेम्परेचर इज इन्क्रीजेस. म्हणजे या ठिकाणी मटेरियल बॉडीचं टेम्परेचर सुद्धा त्या ठिकाणी काय होईल, कंटिन्युअसली इन्क्रीज होईल. म्हणजे या पद्धतीचे आता आपल्याला प्रॉपर्टीज त्या ठिकाणी पाहायचा आहे. पुढचा जो काही मुद्दा आहे हीट आणि टेम्परेचरचा काय संबंध आहे आपण या भागामध्ये इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण पाहिलेला आहे. टेम्परेचर आणि हीट मध्ये आपण when two bodies at a different temperature are brought in contact, they exchange heat up to thermal equilibrium. म्हणजे त्या ठिकाणी दोन मटेरियल बॉडीची हीट कुठपर्यंत ट्रान्सफर असेल, जोपर्यंत दोन मटेरियल बॉडीचं टेम्परेचर सारखं होणार नाही. आणि टेम्परेचर सारखं होणं म्हणजेच त्याला काय म्हणलेलं आहे, दिस इज कॉल्ड थर्मल इक्विलिब्रियम. दिस इज कॉल्ड थर्मल इक्विलिब्रियम. आपण पाहिलं की हॉट टी इज अ प्लेस इन सराउंडिंग. हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस बिटवीन द बॉडी अँड द सराउंडिंग. कुठपर्यंत असेल, अंटिल दे आर ॲट द सेम टेम्परेचर. त्यांचं टेम्परेचर सारखं होईपर्यंत काय होईल, चहाची जी काय हीट एनर्जी आहे ती ट्रान्सफर होत जाईल सराउंडिंग पर्यंत. मग ते ज्या वेळेस इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये सेम टेम्परेचरला आलं त्याला आपण इक्विलिब्रियम स्टेट म्हटलेलं आहे. ज्यावेळेस आपण व्हेन सॉलिड हिटेड इट्स पार्टिकल कोणते, त्याचे आयन्स असतील, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल, ॲटम्स असेल, मॉलिक्युल्स असेल. ज्यावेळेस हीट दिली, हीट काय होईल, हीट इज इंटरनली ट्रान्सफर टू आयन्स, ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. दे गेट व्हायब्रेटेड and they are getting the kinetic energy. त्यांना एक प्रकारची इंटरनल एनर्जी मिळते. त्या एनर्जी काय होते, रायजेस द टेम्परेचर. जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल पार्टिकल गेट इंटरनल एनर्जी, त्यांची इंटरनल एनर्जी वाढत जाईल, व्हायब्रेशन होईल अँड व्हायब्रेट. दे गेट कायनेटिक एनर्जी, त्यांना कायनेटिक एनर्जी मिळेल. मग कायनेटिक एनर्जी, द एनर्जी मिळेल त्यांना, दिस कायनेटिक एनर्जी मिळेल. आणि ही जी काही एनर्जी आहे दॅट एनर्जी ड्यू टू व्हायब्रेशन्स, ही एनर्जी ड्यू टू व्हायब्रेशन काय होईल, देअर ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ पार्टिकल इन्क्रीजेस ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ सॉलिड. एनर्जीमुळे त्या ठिकाणी मॉलिक्युल्स असतील, ॲटम्स असतील, आयन्स असतील, ते काय होतील, व्हायब्रेट होतील. व्हायब्रेट झाल्यामुळे त्यांचं डिस्टन्स, दोन याच्यामध्ये डिस्टन्स वाढले जाईल आणि डिस्टन्स पार्टिकलचं वाढल्यामुळे, मॉलिक्युल्स आणि ॲटम्स डिस्टन्स वाढल्यामुळे काय होईल, त्यांच्यामध्ये मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट वाढेल. ते काय होतील, वितळायला सुरुवात होईल. आपण पहिलं काही सॉलिड्स आहेत, ते सॉलिड्स काय होतात, वितळले जातात. जसं आपण घी पाहिलं, घी काय होईल, थोड्या वेळाच्या नंतर घट्ट असेल तर त्याला आपण उष्णता दिली तर हळूहळू तो काय होईल, मेल्ट होऊन त्याचं रूपांतर काय होईल, लिक्विड मध्ये ट्रान्सफर होईल. म्हणजे त्या ठिकाणी घट्ट जे काही घी असेल तो घीचं रूपांतर कशामध्ये होईल, पातळ लिक्विड मध्ये त्या ठिकाणी रूपांतरित होईल.
कापूर आहे, कापराला आपण जाळलं तर त्याचं रूपांतर काय होते, काही वेळाच्या नंतर आपण लक्षपूर्वक पाहिलं तर कापूर जळताना त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होते आणि लिक्विड मधून डायरेक्ट तो गॅसियस स्टेट मध्ये जातो. म्हणजे या ठिकाणी ट्रान्सफर ज्यावेळेस हीट आपण दिली त्यावेळेस त्याच्या मॉलिक्युलचं जे काही ॲटम्स मॉलिक्युल्स असेल त्याचं इंटर मॉलिक्युलर डिस्टन्स काय होते, वाढत जाते. आयरनचं सुद्धा तसंच आहे. लोखंडाला आपण खूप उष्णता दिली, 1600-1700 डिग्री केल्विन एवढी आपण उष्णता त्या ठिकाणी दिली तर त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होते आणि लिक्विड मध्ये झाल्यामुळे आपल्याला त्याला पुन्हा थंड केलं की त्याला त्याच्या प्रकारचा आकार आपल्याला देता येते. म्हणजे वेगवेगळ्या वस्तू आपल्याला त्या पद्धतीने तयार करता येते. बकेट तयार करता येतात, तांबे तयार करता येतात, ग्लास तयार करता येतात. हे मेटलच्या प्रॉपर्टीवरून आपल्याला हीट देऊन आपल्याला त्याला वेगवेगळ्या रूपामध्ये त्याला कन्वर्ट करता येते. म्हणजे इंटर मॉलिक्युलर डिस्टन्स वाढवायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी इंटरनल हीट एनर्जी द्यावी लागेल आणि इंटरनल हीट एनर्जी दिल्यामुळं त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी वाढेल आणि कायनेटिक एनर्जी मुळे काय होईल की ते मॉलिक्युल्स त्यांची एनर्जी दुसऱ्या मॉलिक्युल्सला ट्रान्सफर करेल. कुठपर्यंत ट्रान्सफर करतील ती एनर्जी, जिथपर्यंत सगळं टेम्परेचर सेम होणार नाही. टेम्परेचर जर सारखं झालं तर त्याच्यानंतर काय करतील, ती हीट एनर्जी काय होईल, युटिलाइज होईल, वर्किंग करण्यासाठी वापरले जाईल आणि त्यामुळे काय होईल की त्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक्स होऊन जाईल आणि बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये ट्रान्सफर होईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण हीट जरी एनर्जी टेम्परेचर जरी इन्क्रीज करत राहिलं तर त्या ठिकाणी काय होईल, त्याचं कन्व्हर्शन होईल. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सचं कन्व्हर्शन त्या ठिकाणी लिक्विड आणि गॅस मध्ये होईल. आता आपण अशाच जर का दोन सिस्टीम आपण कन्सिडर केल्या, सिस्टीम ए आणि सिस्टीम बी अशा दोन सिस्टीम कन्सिडर केल्या. दोन्ही सिस्टीमला आपण त्या ठिकाणी एका कोटिंग मध्ये ठेवलेलं असेल तर कोटिंग मध्ये ठेवल्यामुळे दोघांचंही टेम्परेचर सारखं असेल. ए सिस्टीम आणि बी सिस्टीमचं टेम्परेचर सारखं असेल. तसेच आपण दुसरी एक सी सिस्टीम घेतली की ज्याचं टेम्परेचर सारखं आहे. या तिन्ही सिस्टीमला एकत्र केलं, जवळजवळ ठेवलं तर काय लक्षात येईल की तिन्ही सिस्टीम मधला त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होणार नाही. मग या सिस्टीमला आपण एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर वाढवलं आणि दुसऱ्या सिस्टीमनं ते सी न मेजरमेंट केलं किंवा बी न मेजरमेंट केलं तर आपल्याला त्या ठिकाणी टेम्परेचर मोजता येते. मग हाच आपण त्या ठिकाणी काय करतो की कन्सेप्ट आपण तो कन्सिडर करून जी काही कन्सेप्ट आपण यूज केलेली आहे त्याला आपण थर्मोडायनॅमिक कन्सेप्ट असं म्हणतो. थर्मोडायनॅमिक सिस्टीम त्या ठिकाणी आपण वापरतो, इक्विलिब्रियम सिस्टीम त्या ठिकाणी वापरतो आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये किती टेम्परेचर ट्रान्सफर झालेलं आहे या टेम्परेचर ट्रान्सफर मधूनच आपण काय तयार केलेलं आहे, थर्मोमीटर डिव्हाइस आपण त्या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. म्हणजे या पद्धतीने आपण थर्मोमीटर हा डेव्हलप केला. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येते, हीट टेम्परेचरची डेफिनेशन आपल्याला नेमकी काय सांगता येईल पहा. इन टर्म्स ऑफ द मटेरियल आपल्याला टेम्परेचरची डेफिनेशन या पद्धतीने आपल्याला सांगता येईल पहा. Heat supplied to the substance increases the kinetic energy of a molecule or atom of the substance. The average kinetic energy per particle of a substance defines the temperature. म्हणजे त्या ठिकाणी kinetic energy per particle of a substance which is define the temperature, increase in the temperature. उदाहरणामध्ये आपण पाहिले अ ग्लास ऑफ वॉटर, अ गॅस एनक्लोज इन अ कंटेनर, अ ब्लॉक ऑफ कॉपर मेटल आर ऑल एक्झाम्पल ऑफ सिस्टीम. हे एक प्रकारचं सिस्टीम आहे. वी कॅन से दॅट हीट इन द फॉर्म ऑफ एनर्जीज ट्रान्सफर बिटवीन टू ऑर मोर सिस्टीम. याच्यामधून ग्लास ऑफ वॉटर मधून ग्लास एनक्लोज इन अ कंटेनर किंवा कॉपर मेटल आहे तो जर आपण हीट केला, तो जर त्याच्या जवळ ठेवला तर त्या ठिकाणी काय होईल, हीट कॅन बी ट्रान्सफर. मग SI युनिट ऑफ हीट एनर्जी काय कशानं आपण रिप्रेझेंट केलेलं आहे, ज्यूलनं. आणि टेम्परेचर कशानं मेजरमेंट करतो, केल्विन.
किंवा डिग्री सेल्सिअस या दोन युनिटमध्ये आपण मेजरमेंट करतो. तसंच CGS युनिट ऑफ हीट काय अर्ग आहे. 1 जूल म्हणजे 10⁻⁷ अर्ग. आणि अदर युनिट ऑफ हीट एनर्जी आपण पाहतो की त्या ठिकाणी कॅलरीज मध्ये आपण पाहतो. जूल इज रिलेटेड कॅलरी आणि जूल कसा रिलेटेड आहे पहा. या ठिकाणी दिलेला आहे 1 कॅलरी म्हणजे किती जूल या ठिकाणी सांगितलेलं आहे. 1 कॅलरी इज इक्वल टू हाऊ मच जूल आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. जूल जे इज 1 कॅलरी इक्वल टू 4.184 जूल. हे कॅलरी आणि जूलचं रिलेशन आहे. हीट एनर्जीचं डायमेन्शन काय L⁻², पहा L⁻², M⁻1, T⁻⁻2 केल्विन K�0. हे झालं एनर्जीचं. तर टेम्परेचर काय L⁻0, M⁻0, T⁻0 आणि K⁻1. या पद्धतीनं आपण टेम्परेचर युनिट आपण त्या ठिकाणी सांगतो. आता पुढे पाहूया. या ठिकाणी मेजरमेंट ऑफ टेम्परेचर तुम्हाला सांगितलेलं आहे. adiabatic आपण थिन वॉल या ठिकाणी कन्सिडर करून आपण टेम्परेचर त्या ठिकाणी मेजरमेंट करतो. आणि टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट ऑफ टेम्परेचर क्वांटिटेटिव्हली जनरली 2 डिफरंट स्केल ऑफ टेम्परेचर. 2 वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्या ठिकाणी टेम्परेचर आपण कन्सिडर करत असतो. मग हे प्रोसेस करत असताना आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करत असताना आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल की या ठिकाणी थर्मोमीटर फॉर द कॅलिब्रेशन ऑफ थर्मोमीटर a standard temperature interval is selected between 2 easily reproducible fixed temperature, just as we select the standard of length to be the distance between 2 fixed marks. जसं आपण स्टँडर्ड मेजरमेंट करतो किंवा स्टँडर्ड आपल्याला कशा पद्धतीनं मेजरमेंट करायचं आहे. मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, हे टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी आपण त्या ठिकाणी 2 वेगवेगळ्या स्केल कन्सिडर करतो. पाहूया आपण या स्केल आपण कशा पद्धतीनं कन्सिडर करतो. पहा, टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी मेजरमेंट ऑफ टेम्परेचर फॉर कॅलिब्रेशन ऑफ थर्मोमीटर. थर्मोमीटर कसा तयार केला जातो. टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी आपण पाहिले की ज्यावेळेस आपण 2 इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये ॲटम्स किंवा मटेरियल्स असतील तर त्याचा उपयोग करून आपल्याला थर्मोमीटर डिव्हाइस तयार करता येतो. मग या डिव्हाइस मध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे. कॅलिब्रेशन करत असताना थर्मोमीटर मध्ये स्टँडर्ड टेम्परेचर इंटरवल पाहिजे. या लोअर आणि हायर या 2 स्केल मध्ये आपण पाहिलं मीटर स्केल मध्ये 0 सेंटीमीटर आहे आणि त्या ठिकाणी जेवढी स्केल असेल तेवढ्या स्केलचा हायर टेम्परेचर आपल्याला मेजरमेंट करता येते. 1 मीटरची स्केल असेल तर 0 त्या ठिकाणी असेल 0 सेंटीमीटर टू 100 सेंटीमीटर त्या ठिकाणी हायर असेल. तसं आपल्याला या ठिकाणी इंटरवल करावी लागेल, टेम्परेचर इंटरवल. मग हे टेम्परेचर इंटरवल आपण करत असताना त्या ठिकाणी 2 पॉइंट्स आपण कन्सिडर केलेले आहे. पहिला जो पॉइंट आहे त्याला आपण मेल्टिंग पॉइंट किंवा फ्रीजिंग पॉइंट म्हणतो. म्हणजे ज्या तापमानाला एखादी पदार्थ गोठल्या जातो त्याला फ्रीजिंग पॉइंट म्हणतात. आणि ज्या तापमानाला एखादा पदार्थ उकळू लागला त्याला आपण बॉइलिंग पॉइंट ऑफ टेम्परेचर म्हणतो. प्रत्येकाचा बॉइलिंग पॉइंट हा वेगवेगळा आहे. त्यामुळे आपण काय कन्सिडर केलं या ठिकाणी पाणी असेल, पाण्याचा जो काही मेल्टिंग पॉइंट आहे आणि पाण्याचा जो काही बॉइलिंग पॉइंट आहे त्याचे आपण इंटरवल तयार केले आणि त्या इंटरवल वरून आपण त्या ठिकाणी स्केलिंग तयार केलं. त्या डिव्हाइस मध्ये काय केलेलं आहे, स्केलिंग तयार केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे,
फॉर कॅलिब्रेशन ऑफ थर्मोमीटर स्टँडर्ड टेम्परेचर इंटरवल इज सिलेक्टेड बिटवीन टू इझिली रिप्रोड्युसेबल फिक्स स्केल. याच्यामधून इझिली रिप्रोड्यूस होईल. खाली जर आपण हीट कोणतं मटेरियल वाट असेल त्याला जर आपण हा टोक त्या ठिकाणी लावलं तर तो इझिली काय करेल, त्या ठिकाणी इंडिकेट करत राहील. या मधल्या स्केलला तो इंडिकेट करत राहील. म्हणजे पहिली लोअर स्केल आपण 0 घेतली आणि बॉइलिंग पॉइंटची 100 केली आणि त्याच्या इक्वल सारखे काय केले आपण, समप्रमाणामध्ये त्याचे भाग पाडले. 0 या स्केल पासून ते या स्केल पर्यंत कॉन्स्टंट सारखे भाग पाडले आणि त्याला आपण क्वालिटेटिव्हली नंबरिंग केलं आणि नंबरिंग केल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी टेम्परेचर ओळखता येते. किती डिग्री टेम्परेचर झालं, हे 0 डिग्री झालं ज्या ठिकाणी मेल्टिंग पॉइंट होतो. त्यानंतर बॉइलिंग पॉइंट काय असतो, 100 डिग्री. पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री. या ठिकाणी 1 आणि हा 2 स्केल कन्सिडर केले आणि त्या तशा प्रकारचे जे काही स्केल कन्सिडर केलेले आहेत हे 2 विविध प्रकारचे स्केल आहेत. एक सेल्सियस स्केल आहे आणि दुसरा आहे केल्विन स्केल. असे 2 त्या ठिकाणी स्केल झालेले आहेत. म्हणजे याचा आपण या इंटरवल कसे पाडलेले आहे, इम्पेरिकल स्केल फॉर टेम्परेचर आपण कसं कन्सिडर केलेलं आहे पहा. त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे स्केल 1 जी आहे ते आपण मेल्टिंग पॉइंट साठी आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे. मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय सांगता येतं, द टेम्परेचर ॲट विच प्युअर वॉटर फ्रीजेस ॲट 1 स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड आईस पॉइंट किंवा फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. दिस इज ऑल्सो द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. त्यालाच आपण मेल्टिंग पॉइंट म्हणतो. आणि जी दुसरी जी स्केल काढलेली आहे वरची जी दिसते याच्यामध्ये स्केल नंबर 2 डिव्हाइस मध्ये, त्या स्केल मधली सेकंड जी काय टर्म आपण यूज केलेला आहे, दुसरी जी काय कंडिशन आपण काय यूज केलेलं आहे, टेम्परेचर ॲट विच प्युअर वॉटर बॉइल्स अँड व्हेपराइज, त्याची वाफ होईल इन अ स्टीम ॲट 1 स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड स्टीम पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट म्हणतो. दिस इज ऑल्सो द टेम्परेचर ॲट विच स्टीम चेंजेस टू लिक्विड वॉटर. म्हणजे या पद्धतीने आपण त्याच्या 2 स्केलिंग त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याच्यावरून आपण काय करतो की मेजरमेंट ऑफ टेम्परेचर आपण मेजरमेंट करतो. हे टेम्परेचर मेजरमेंट करण्याच्या 2 स्केल आहेत. किती पद्धतीच्या स्केल आहेत, टू मेजर द टेम्परेचर क्वांटिटेटिव्हली. पहा खाली दिलेला आहे, या याच्यामध्ये सांगितलेलं आहे टू मेजर द टेम्परेचर क्वांटिटेटिव्हली. हे कोण तयार केलेले आहेत या ठिकाणी दिले. दिस वॉज रिड्यूस ॲज अ सेल्सियस स्केल आणि त्यानंतर त्याचं नाव आहे स्वीडिश सायंटिस्ट अँड्रीज सेल्सियस. 1701 आणि 1744 साली त्याने काय केलेलं आहे, इट इज अ कन्व्हिनियंट टू एक्सप्रेस द टेम्परेचर ॲज डिग्री सेल्सियस. त्यांनी हे टेम्परेचर डिग्री सेल्सियस मध्ये त्या ठिकाणी मेजरमेंट केलेलं आहे. इन 1750 कन्व्हेक्शन वेअर अडॉप्टेड टू असाइन काय टेम्परेचर ॲट विच प्युअर आईस मेल्ट्स ॲट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आईस पॉइंट कन्सिडर 0 डिग्री अँड टेम्परेचर ॲट विच प्युअर वॉटर बॉइल्स ॲट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर टू बी कन्सिडर 100 डिग्री सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सेल्सियस स्केल त्या ठिकाणी तयार झाला. म्हणून या ठिकाणी 2 प्रकारच्या त्या ठिकाणी स्केल आपल्याला मेजरमेंट करता येतात. 3 प्रकारच्या स्केल आहेत. कोणकोणत्या स्केल आहेत, सेल्सियस स्केल आहे, फॅरेनहीट स्केल आहे आणि केल्विन स्केल आहे. या पद्धतीने आपल्याला 3 प्रकारामध्ये काय करता येतात, टेम्परेचर आपल्याला मेजरमेंट करता येते. आपण पुढील पाठामध्ये पाहूया त्याचे प्रकार.